राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक 6 वर वसलेले वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे शहर काही महिन्यांपूर्वी वाढत्या घरफोड्या आणि दरोड्यांच्या घटनांमुळे चांगलेच त्रस्त झाले होते. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिजिटल पोलिसिंगची अनोखी संकल्पना राबवली आणि अवघ्या 2 महिन्यात चोरीचे प्रमाण शून्यावर आणण्यात यश मिळवले आहे. घरफोड्या रोखण्यासाठी कारंजा पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून एक विशेष व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये कारंजा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना जोडण्यात आले आहे. गावाबाहेर जाणाऱ्या नागरिकांनी आपली लाईव्ह लोकेशन, घराचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक या ग्रुपवर शेअर करण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. जय हिंद. कारंजा शहरामध्ये 2 महिन्यापूर्वी चोरीचे आणि घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या संदर्भाने बरेच लोक माझ्याकडे आले होते. ह्या चोरीवरती घरफोडीचं प्रमाण टाळण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून डिजिटल पोलिसिंग हा प्रकार आम्ही सुरू केला. तो असा आहे की आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पोलीस आणि सर्वसामान्य लोक जवळपास 500 जण त्या ग्रुपमध्ये ऍड केले. म्हणजे 500 घर आम्हाला एकाच वेळी चेक करता येईल, त्या संदर्भाने ह्या संकल्पनाने उपक्रम सुरू केला. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या लोकांनी आपले घराचे लोकेशन तसेच आपला मोबाईल नंबर शेअर करायचा, जेणेकरून रात्रीला मी व माझी टीम रात्रीला ते घर चेक करून त्या घराचे फोटो आणि लोकेशन आम्ही त्या ग्रुपवर शेअर करतो. तसेच मालकाला आम्ही रात्री फोन करून सांगतोय की आपले घर चेक केले आणि सुरक्षित आहे. याचा परिणाम असा झाला की जेव्हापासून हा उपक्रम आम्ही सुरू केला डिजिटल पोलिसिंगचा, तेव्हापासून एकही घरफोडी आणि चोरीचं प्रमाण चोरी झालेली नाही. प्रमाण हे 0% आलेलं आहे आणि लोकांचा खूप प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांमध्ये पोलिसाबद्दल आदर निर्माण होतो. यानंतर रात्री गस्तीवर असलेली पोलीस पेट्रोलिंग टीम संबंधित नागरिकांच्या घराजवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी करते. घर सुरक्षित असल्याची खात्री करून पोलीस त्या नागरिकाला कॉलद्वारे माहिती देतात. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी संबंधित घरासमोर उभे राहून सेल्फी काढतात आणि तो फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतात. त्यामुळे गावाबाहेर असलेल्या नागरिकांनाही आपल्या घराची सुरक्षितता प्रत्यक्ष पाहता येते. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसून आला. सुमारे महिन्याभरापूर्वी कारंजा घाटगे परिसरातील 3 सराईत चोरांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांच्या कसून चौकशीत त्यांनी कारंजा परिसरातील अनेक घरफोड्यांची कबुली दिल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणेदार प्रल्हाद मदन यांच्या या अभिनव डिजिटल पोलिसिंग उपक्रमामुळे कारंजा घाटगे परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत झाली असून नागरिकांकडून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तंत्रज्ञान आणि लोकसहभाग यांच्या योग्य संगमातून गुन्हेगारीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येते याचे उत्तम उदाहरण कारंजा पोलिसांनी घालून दिले असून हा पॅटर्न आता इतर पोलीस ठाण्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. नमस्कार, मी कारंजातील रहिवासी असून वार्ड नंबर 16 येथे राहतो. आमच्या कारंजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घरफोडी होत होती. घरफोडी नसून ते दरोडा असं आपण म्हणू शकतो, कारण की घरी आतमध्ये लोक असताना चोर आमच्या कारंजामध्ये येत होते. त्यानंतर आमच्या वार्डातील लोकांनी किंवा कारंजातील लोकांनी आमचे जे ठाणेदार साहेब आहे मदन सर यांच्याकडे आम्ही 50 ते 100 लोक आम्ही गेलो असता त्यांनी आम्हाला एक सजेशन दिलं की तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या एरियामध्ये जे घरं बंद आहे त्यांचे लोकेशन आम्हाला दुपारी सेंड करा. त्यानंतर आम्ही त्याच्यावर काम करू आणि नंतर आमचे जे लोक आहे ते लोक तिथे येऊन ते घर चेक करेल रात्री. त्यानंतर हळूहळू काय झालं की याचा असा प्रभाव पडत गेला की त्यानंतर आम्ही एक ग्रुप तयार केला. ग्रुप तयार केल्यानंतर आम्ही सरांनी सुद्धा आमचे जे ठाणेदार साहेब आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे जे पोलीस आहेत ते त्यांच्यामध्ये ऍड केले आणि प्रत्येक लोकांना गस्तीसाठी त्यांनी आमच्या इकडे पाठवलं. पाठवल्यानंतर त्यांचा एक असा उपयोग झाला
की ते गस्तीला इथे येत होते आणि गस्तीला आल्यानंतर ते जे बंद जे घर होते, जे आम्ही लोकेशन त्यांना सेंड करत होतो, ते लोकेशनवर जाऊन त्यांचे जे फोटो काढत होते आणि त्या ग्रुपवर टाकत होते आणि त्या जे घरी जे राहत होते त्या मालकांना जाऊन सांगत होते की तुमचं घर व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे. आणि हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम एवढा प्रभावीपणे या कारंजा घाडगीमध्ये राबवला गेला, त्याच्यामुळं आज आमच्या या कारंजा घाडगीमध्ये चोरीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आज शून्य अवस्थेत निर्माण झालंय. म्हणजे जेणेकरून आमच्या कारंजा घाडगीमध्ये आज अतिशय शांतता निर्माण झालेली आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.